वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत विथ मराठी ट्रान्सलेशन. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर फ्रेंड, फर्स्ट वर्ड आहे एव्हिडेंट. एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. ओके, एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. तर काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया आपण. हे स्पष्ट दिसून येते की तू खोटं बोलला. इट इज एव्हिडेंट दॅट यू टोल्ड अ लाय. इट इज एव्हिडेंट दॅट यू टोल्ड अ लाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे, प्रत्येकाला हे स्पष्ट दिसून येत आहे की तो प्रेमात आहे. इट इज एव्हिडेंट टू एव्हरीबडी दॅट ही इज इन लव्ह. इट इज एव्हिडेंट टू एव्हरीबडी दॅट ही इज इन लव्ह. ओके फ्रेंड्स, तर एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स सप्रेस. सप्रेस म्हणजे दाबून ठेवणे. काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया की तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. आपण सत्य दाबून ठेवू शकत नाही. यू कांट सप्रेस द ट्रूथ. यू कांट सप्रेस द ट्रूथ. जेव्हा मी त्याची नवीन हेअरस्टाईल पाहिली तेव्हा माझे हसणे दाबण्याचा मी खूप प्रयत्न केला. When I saw his new hairstyle, I tried hard to suppress my laughter. When I saw his new hairstyle, I tried hard to suppress my laughter. Okay friends, तर suppress म्हणजे दाबून ठेवणे आणि खूप प्रयत्न करणे म्हणजे to try hard. ओके, तर फ्रेंड नेक्स्ट वर्ड आहे रस्ट. रस्ट म्हणजे गंजणे. चाकू गंजले. The knives rusted. The knives rusted. पावसात ठेवल्यास सायकल गंजेल. The bicycle will rust in the rain. The bicycle will rust in the rain. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वासार्ह. ती एक विश्वासार्ह व्यक्ती आहे. शी इज अ रिलायबल पर्सन. शी इज अ रिलायबल पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. ओके, त्याला बोलतात रिलायबल. अ रिलायबल पर्सन. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझ्या माहितीनुसार तो प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहे. As far as I know, he is honest and reliable. As far as I know, he is honest and reliable. ओके फ्रेंड्स, प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट. ओके, आपण हॉनेस्ट नाही बोलत, आपण ऑनेस्ट बोलतो. इथे एच सायलेंट आहे. ओके, as far as I know, he is honest and reliable. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड रिअलाइज. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे किंवा कळणे. मला आनंद झाला आहे की तुला ते कळले. I am glad you realize that. I am glad you realize that. आपण काय केले याची आपल्याला जाणीव आहे का? Do you realize what have you done? Do you realize what have you done? नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स मॉप. मॉप म्हणजे पुसणे. तिने लादी पुसली. She mopped the floor. She mopped the floor. मी माझी खोली पुसत आहे. I am mopping my room. I am mopping my room. The next word आहे फ्रेंड्स क्रॅप. क्रॅप म्हणजे फालतू किंवा फालतूगिरी. ओके, तर सेंटेन्स बघूया. फालतूगिरी बंद कर आणि मला सांग की मी कुठे चुकत आहे. Just cut the crap and tell me where I am going wrong. Just cut the crap and tell me where I am going wrong. तर फ्रेंड्स, कट दी क्रॅप हा एक फ्रेज आहे जो इंग्लिशमध्ये बऱ्याचदा यूज होतो. याचा अर्थ मराठीमध्ये तेच आहे की फालतूगिरी बंद कर. ओके, जस्ट कट दी क्रॅप अँड टेल मी वेअर आय एम गोइंग रॉंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे वाईट चित्रपट होता, फालतू होता. इट वॉज अ बॅड फिल्म. इट वॉज क्रॅप. इट वॉज अ बॅड फिल्म. इट वॉज क्रॅप. ओके फ्रेंड्स, तर क्रॅप म्हणजे फालतू किंवा फालतूगिरी. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड म्हणजे मनाई असणे. इथे धूम्रपान करण्यास मनाई आहे. स्मोकिंग इज प्रोहिबिटेड हियर. स्मोकिंग इज प्रोहिबिटेड हियर. तिला बाहेर जाण्यास मनाई आहे. शी इज प्रोहिबिटेड फ्रॉम गोइंग आउट. She is prohibited from going out.
ओके, तर फ्रेंड्स प्रोहिबिटेड म्हणजे मनाई असणे. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड फेवरिश. फेवरिश म्हणजे तापासारखं वाटणे. मला थोडं तापासारखं वाटत आहे. आय एम फीलिंग अ बिट फेवरिश. आय एम फीलिंग अ बिट फेवरिश. त्याला थोडं तापासारखं वाटत होतं म्हणून तो घरी गेला. He was feeling a bit feverish, so he went home. He was feeling a bit feverish, so he went home. नेक्स्ट आहे फ्रेंड डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराश होणे. तो थोडा निराश झाला. He was a little disappointed. He was a little disappointed. मला माहित आहे की तू मला निराश करणार नाहीस. I know you won't disappoint me. I know you won't disappoint me. The next word आहे फ्रेंड्स compare. Compare म्हणजे तुलना किंवा तुलना करणे. स्वतःची तुलना ओमशी करू नका. Don't compare yourself to Om. Don't compare yourself to Om. माझ्या समस्या तिच्या तुलनेत काहीच नाही. My problems are nothing compared to her. My problems are nothing compared to her. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स बिड. बिड म्हणजे बोली लावणे. ओके, बिड म्हणजे बोली लावणे. आपण कितीची बोली लावली? How much did you bid? How much did you bid? त्या पेंटिंग साठी आपण कितीची बोली लावली? How much did you bid for that painting? How much did you bid for that painting? नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स रेड्यूस. रेड्यूस म्हणजे कमी करणे. मला वाटते की आम्ही किंमत कमी केली पाहिजे. We should reduce the price. I think we should reduce the price. किंमत 20 ते 40% कमी करण्यात आल्या आहेत. Prices have been reduced by 20 to 40%. Prices have been reduced by 20 to 40%. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स डिग. डिग म्हणजे खोदणे किंवा खणणे. आम्ही एक खड्डा खणला आणि झाडाची लागवड केली. We dug a hole and planted the tree. We dug a hole and planted the tree. कुत्रा आपले हाड लपवण्यासाठी खड्डा खोदत होता. The dog was digging a hole to hide its bone in. The dog was digging a hole to hide his bone in. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स ऑफन. ऑफन म्हणजे बऱ्याचदा किंवा सहसा. मला बऱ्याचदा वाईट स्वप्ने पडतात. I often have nightmares. I often have nightmares. तर वाईट स्वप्ने म्हणजे फ्रेंड नाईटमेअर्स. ओके, I often have nightmares. हे बऱ्याचदा घडतं का? Does this happen often? Does this happen often? Deteriorate म्हणजे अधिक बिघडणे. ओके, deteriorate म्हणजे अधिक बिघडणे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, गेल्या आठवड्यात तिची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. She was taken to the hospital last week when her condition suddenly deteriorated. Okay, she was taken to the hospital last week when her condition suddenly deteriorated. तर फ्रेंड्स सडनली म्हणजे अचानक. ओके, त्याची तब्येत अधिक बिघडत आहे. His health is deteriorating. His health is deteriorating. ओके फ्रेंड्स, तर मला खाली कमेंट्स बॉक्स मध्ये भेटले होते की जरा ऍडव्हान्स वर्ड्स पण घ्या. तर हा एक ऍडव्हान्स वर्ड आहे जो तुम्ही तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये यूज करू शकता. ओके, नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स टू इम्पोज. टू इम्पोज म्हणजे लादणे किंवा लागू करणे. तर सेंटेन्स बघूया. माझे पालक नेहमी त्यांचे विचार माझ्यावर लादतात. My parents always impose their views on me. My parents always impose their views on me. सरकारने दारूवर नवीन कर लागू केला आहे. The government has imposed a new tax on wine.
The government has imposed a new tax on wine. ओके, तर फ्रेंड फर्स्ट सेंटेन्स मध्ये इम्पोजचा उपयोग हा लादण्यासाठी झालाय आणि सेकंड सेंटेन्स मध्ये इम्पोजचा उपयोग हा लागू करण्यासाठी झाला. ओके, नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड ऑब्वियसली, म्हणजे साहजिक. सेंटेन्स बघूया आपण. तो रडत होता आणि साहजिकच खूप अस्वस्थ होता. He was crying and obviously very upset. He was crying and obviously very upset. ओके, तर फ्रेंड अपसेटचा अर्थ काय? अस्वस्थ. नेक्स्ट सेंटेन्स आहे प्रवासानंतर ते साहजिकच खूप थकले होते. They were obviously very tired after the journey. They were obviously very tired after the journey. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स डिवोट. डिवोट म्हणजे अर्पण करणे. ओम यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी अर्पण केले. ओम डिवोटेड हिज एंटायर लाईफ टू पब्लिक सर्व्हिस. ओम डिवोटेड हिज एंटायर लाईफ टू पब्लिक सर्व्हिस. ओके फ्रेंड, सार्वजनिक सेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस आणि एंटायर म्हणजे संपूर्ण. नेक्स्ट सेंटेन्स आहे ओमने गरिबांना मदत करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. ओम डिवोटेड हिज लाईफ टू हेल्प द पुअर. ओम डिवोटेड हिज लाईफ टू हेल्प द पुअर. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड एक्झॅक्ट. एक्झॅक्ट म्हणजे नेमके. अचूक माहिती मिळवणे कठीण होते. इट वॉज डिफिकल्ट टू गेट एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन. It was difficult to get exact information. रोगाचे नेमके कारण माहित नाही. The exact cause of the disease is unknown. The exact cause of the disease is unknown. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे सेंटेन्सेस आवडत असतील तर तुम्ही लाईक करू शकता. ओके, तर नेक्स्ट वर्ड आहे डिनाय. डिनाय म्हणजे नाकारणे. ही वस्तुस्थिती आहे जी आपण नाकारू शकत नाही. इट्स अ फॅक्ट दॅट यू कांट डिनाय. इट्स अ फॅक्ट दॅट यू कांट डिनाय. ओके फ्रेंड, वस्तुस्थिती म्हणजे फॅक्ट. नेक्स्ट सेंटेन्स आहे किमान ते नाकारण्याचा प्रयत्न देखील करू नका. ऍटलीस्ट डोंट इवन ट्राय टू डिनाय इट. ऍटलीस्ट डोंट इवन ट्राय टू डिनाय इट. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड टेंडेन्सी. टेंडेन्सी म्हणजे प्रवृत्ती. ओके, टेंडेन्सी म्हणजे प्रवृत्ती. त्याची अतिशयोक्ती करण्याची प्रवृत्ती आहे. ही हॅज अ टेंडेन्सी टू एक्झॅजरेट. ही हॅज अ टेंडेन्सी टू एक्झॅजरेट. ओके फ्रेंड, अतिशयोक्ती करणे म्हणजे टू एक्झॅजरेट. त्याची तक्रार करण्याची प्रवृत्ती आहे. He has a tendency to complain. He has a tendency to complain. Next word आहे फ्रेंड डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक. ओके, डिफरन्स म्हणजे फरक. काही फरक पडत नाही ट्रेन वेळेवर आहे की नाही. It makes no difference whether the train is on time or not. It makes no difference whether the train is on time or not. या दोन गोष्टींची काळजीपूर्वक तुलना करा आणि तुम्हाला तो फरक दिसेल. Compare the two carefully and you will see the difference. Compare the two carefully and you will see the difference. तो फ्रेंड काळजीपूर्वक म्हणजे carefully. ओके, compare the two carefully and you will see the difference. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स बॅन. बॅन म्हणजे बंदी. रेस्टॉरंटमध्ये धूम्रपान करण्यास बंदी आहे. स्मोकिंग इज बॅन इन रेस्टॉरंट्स. स्मोकिंग इज बॅन इन रेस्टॉरंट्स. त्यांनी पुस्तकांवर बंदी घालण्याची धमकी दिली. दे थ्रेटन टू बॅन द बुक. दे थ्रेटन टू बॅन द बुक. तो फ्रेंड धमकी देणे म्हणजे टू थ्रेटन. ओके, दे थ्रेटन टू बॅन द बुक.
तर नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड प्रेज. प्रेज म्हणजे कौतुक करणे. ओके, प्रेज म्हणजे कौतुक करणे. तर सेंटेन्स आहे, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. He should be praised for his honesty. He should be praised for his honesty. तो फ्रेंड प्रामाणिकपणा म्हणजे ऑनेस्टी. ओके, तर इथे एच सायलेंट आहे. आपण हॉनेस्टी नाही म्हणत, आपण ऑनेस्टी बोलतो. ओके, ऑनेस्टी. ही शुड बी प्रेज फॉर हिज ऑनेस्टी. त्याच्या बॉसने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. हिज बॉस शावर्ड हिम विथ प्रेज. हिज बॉस शावर्ड हिम विथ प्रेज. ओके, कौतुकाचा वर्षाव करणे म्हणजे फ्रेंड्स शावर विथ प्रेज. ओके, हिज बॉस शावर्ड हिम विथ प्रेज. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स इन्क्वायर. इन्क्वायर म्हणजे चौकशी करणे. ओके, सेंटेन्स आहे, मी तिकिटांच्या किमतीबद्दल चौकशी करू का? Shall I inquire about the price of tickets? Shall I inquire about the price of tickets? मला ट्रेनच्या वेळेविषयी चौकशी करायची आहे. I want to inquire about the train timing. I want to inquire about the train timing. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड डिसअपियर. डिसअपियर म्हणजे नाहीसा होणे किंवा अदृश्य होणे. सेंटेन्स आहे, ढगाच्या मागे सूर्य नाहीसा झाला. The sun disappeared behind the cloud. The sun disappeared behind the cloud. आम्ही तिला शोधले पण ती गर्दीत गायब झाली होती. We looked for her but she disappeared in crowd. We looked for her but she disappeared in crowd. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन आजच्या व्हिडिओमध्ये शिकला असाल. फ्रेंड्स, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन फ्रेंड्स, तर तुम्हाला पहिले नोटिफिकेशन भेटेल. ओके फ्रेंड्स, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची.